आता बघूया टॉप 9 इतरही राजकीय बातम्या। शरद पवार आणि अजित पवार पुण्यातल्या बैठकीत एकाच मंचावर। वसंतदादा साखर कारखान्यामध्ये महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र। जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कारखानदारांची बैठक संपल्यावर या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व। स्थानिक पातळीवरील महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली। इच्छुकांना पक्षात घ्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश। नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार मंत्री जयकुमार रावल यांचं वक्तव्य। मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही केलं स्पष्ट। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। भाजपकडून विधानसभेत मला पराभूत करण्याचा प्रयत्न असाही आरोप। म्हणूनच यावेळी जिल्हा परिषदेमध्ये आता स्वबळावर लढणार, आत्रामांचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीचे नेते मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांनी 2 सहकाऱ्यांसह निवडणूक आयोगासोबतच्या चर्चेत शिष्टमंडळात सहभागी व्हावं, राऊतांचं फडणवीसांना आवाहन। कर्जवसुलीला 1 वर्षासाठी स्थगिती हा हंबरडा मोर्चाचा परिणाम। सरकारनं शेतकऱ्यांच्या जीवनाचा उकिरडा केलाय। शेती नुकसान भरपाईवरून राऊतांची राज्य सरकारवर टीका। आमचा हा हंबरडा मोर्चाचाच परिणाम आहे ना। शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो उकिरडा करून ठेवला या सरकारनं, त्याच्या विरुद्ध हंबरडा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल। रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धव ठाकरेंचा हंबरडा, तर सत्तेत असताना दमडी न देणारे उबाठ हा गट आता शेतकऱ्यांच्या नावानं ढोंग करतायत। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। कालच्या मोर्चाकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली। त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांसमोर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना हंबरडा फोडावा लागला। राजकारणात 40 वर्ष निवडून येणं सोपं, पण पहिल्यांदा निवडून येणं फार कठीण असतं। गिरीश महाजनांचं एका भाषणात वक्तव्य।